गम पाटकर साहेब आमचे आदरस्थान यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आजच्या या शालेय स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला मी प्रारंभ करते. महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय HSC व्होकेशनल वडसा देसाई स्थानिक हटाल मंगल कार्यालयामध्ये आमच्या शालेय स्नेहसंमेलनाचे उद्घाटन या ठिकाणी पार पडत आहे. अध्यापनाचा 18 वाजता दूर करण्यासाठी हा विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी उत्तम उपक्रम असतो. करिताच विद्यालयाने स्नेहसंमेलनाचे प्रयोजन केलेले आहे. आज आपल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाकरिता उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या प्रमुख उद्घाटक यांचा परिचय या ठिकाणी आपल्याला करून देते. माननीय विनंती करते. त्याचबरोबर त्यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख स्थान ग्रहण करावं. त्याचबरोबर स्थान ग्रहण करावं. सोबतच सन्माननीय श्री रवींद्रजी उपस्थित झालेले आहेत. जिल्हाध्यक्ष स्थान ग्रहण करावं. सोबतच उपाध्याय मॅडम यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मला स्थान ग्रहण करावं. त्याचबरोबर उपस्थित गोपालजी उईके सर आमच्या ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य केले मोठे मन. या कार्यास येऊन केले मोठे मन. तुम्हीच आहात आमचे खरे धन. तुमच्या स्वागताचे आले हे क्षण. सतत कलेच्या उद्गारा तू विद्या आहे तरी नृत्याद्वारे
करा. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशा विधानाने जवळ चल मीठ मंडळाच्या सहसचिवा सौ अंजलीताई भटवार मॅडम यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते आमच्या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका पडवळे मॅडम. ठीक आहे. ठीक आहे. की त्यांनी त्यांचं स्वागत करा. इकडे बघा, इकडे सर. महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री महेशजी मुंडे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते आमच्या विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री डोंगरे सरांना. श्री वरुण रहाटे सरांना. इकडे बघा सर. थांबवून ठेवतो मी. गुलाबाला महत्व आहे. सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे. दुःखात सुखाला महत्व आहे. तसेच कार्यक्रमात प्रास्ताविकेला महत्व आहे. मी स्वतःला खूप भाग्यवंत समजतो. विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य हा प्रवास त्यांच्यामुळे शक्य झाला असे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय व सर्व संस्था पदाधिकारी यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. असे भाग्यवंत विद्यालयात कार्यरत श्री योगराज कापसे सर, श्री मुकेश बेंद्रे सर, श्री उत्तम निंजे सर, श्री राघव कामटे, श्रीमती कुंदाताई राऊत मॅडम तर याच विद्यालयातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. आपण ज्या शाळेचे विद्यार्थी असतो त्याच शाळेत नोकरीला लागणे हा जो आनंद असतो तो शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. आज आपल्या सांगण्यास खूप आनंद होत आहे की एक प्रभावशाली उपक्रम म्हणून वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसं पाहिलं तर आपल्या शाळेची सुरुवात आमचे मुख्य प्रेरणास्थान वडसाद नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष स्वर्गीय ॲडव्होकेट गमन भटवार साहेब यांच्या संकल्पनेतून 1964 झाली व पुढे नैसर्गिक वाढीने पुढे जात आहे. सन 1984 ला HSC व्होकेशनल विभाग सुरू करण्यात आले. तसेच सन 1991 ला इयत्ता 11वी व 12वी विज्ञान विभाग सुरू करण्यात आले. आज विद्यालयाची पटसंख्या 1220 असून 45 कर्मचारी कार्यरत आहेत. पुढे होणाऱ्या स्पर्धे परीक्षेची तयारी व्हावी म्हणून या सत्रात इयत्ता 5वी नवोदय परीक्षेत 78, शिष्यवृत्ती परीक्षेस 50, इयत्ता 8वी NMMS परीक्षेस 41, शिष्यवृत्ती परीक्षेस 111 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. असं मानण्यास वापरू नये की एका छोट्या वृक्षाचा एका विशाल वृक्षाकडे मार्गक्रमण केलेला. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे आपण पालक व विद्यार्थी. शाळेचा कलांना विद्यार्थी समजला जातो आणि एकदा तुम्ही विद्यार्थ्यांना शाळेत सोडलं की त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे काम ती जबाबदारी आमच्यावर येते. केवळ पुस्तकी ज्ञान देणं आणि फक्त एकांनी विकास करणं म्हणजे फक्त बौद्धिक विकास करणं हे शाळेचं काम नसतं, तर सर्वच क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आपलं नाव मोठं करावं हा शाळेचा उद्देश असतो. तर त्यासाठी विविध स्पर्धा, सहशालेय उपक्रम आयोजित केले जातात. एक दोन उदाहरणे सांगायची झाल्यास नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये रनिंग, बॅडमिंटन, वादन, चित्रकला, रंगोळी अशा विविध स्पर्धांमध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात प्रत्येक विद्यार्थी कुठे ना कुठे सहभागी होतच असतो. म्हणून हे स्नेहसंमेलन सर्वांचे असते. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या उपक्रमांची नितांत गरज असते. या उपक्रमामुळे तुम्ही शाळेत रमता, विविध स्पर्धांमध्ये भाग घेता. त्यातून तुमची आवड, कौश, क्षमता, छंद इत्यादींची जाणीव तुम्हाला होते. त्यातून तुमचा बौद्धिक आणि भावनिक विकास होतो, पण तुमच्या मनावरील ताण कमी होऊन मन उत्साहित होते. तुम्हाला शाळा हवीशी वाटते. असे उपक्रम म्हणजे शाळेवर आनंद ठेवत असतात. म्हणून आपली संस्था शाळा असे सहशाळी उपक्रम वर्षभरात राबवत असतो. त्यातील एक उपक्रम म्हणजे स्नेहसंमेलन. शाळा, विद्यार्थी व शिक्षक या ज्ञानाच्या त्रिवेणी संगमावरील स्नेहसंमेलन ही आनंदाची गोष्ट असते किंवा आपला आनंदोत्सव असतो. मित्रांनो, तुमच्या अंगी असलेला सुप्त कलागुणांचा भाव देऊन त्यातून परस्परांमध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, आपुलकीचे नाते निर्माण व्हावे असा हेतू स्नेहसंमेलनाचा असतो. एवढंच नाही तर या निमित्तानं आपली संस्था, पालक, हितचिंतक, शिक्षक व तुम्ही अशा सर्वांचे स्नेहभाव अधिक व्यापक होऊन ते रूढ होण्यास मदत होते. स्नेहसंमेलनादरम्यान नृत्य, गायन, वादन इत्यादी अशा विविध माध्यमातून कलाकारांचे गुण दर्शन वाटते. तुम्हा विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा विकास व्हावा, कल्पना वाढीस लागावी यासाठी चित्रकला, हस्तकला व रांगोळी प्रदर्शनीचे आयोजन केले जाते. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागून तुमच्यातील भावी शास्त्रज्ञ निर्माण व्हावे म्हणून विज्ञान प्रदर्शनी भरवली जाते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून तुमची कला सौंदर्यता व जिज्ञासू वृत्तीची जोपासना व्हावी असा आपल्या संस्थेचा शाळेचा मुख्य उद्देश असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संस्थेचे माननीय अध्यक्ष महोदय व व्यवस्थापक मंडळ पदाधिकारी वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, तुम्हाला तसेच आम्हा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी, कौतुकाची शाबासकी देण्यासाठी आवर्जून शाळेत येत असतात. आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात, मार्गदर्शन करीत असतात. सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाचा आनंद घ्या आणि शिस्तही पाळा. विनंती करतो की त्यांनी परस्पर कबूल करावे. शिक्षक लोकप्रिय आमदार सन्माननीय सभा मतदारसंघ हे आजच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित झालेले आहेत. आमच्या विद्यालय नागरिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या इकडे बघा, इकडे बघा. अभिवादन करतो. या मंचावर उपस्थित असलेले आधुनिक निर्वाचन क्षेत्राचे नुकतेच निवडून आलेले आमदार साहेब माननीय रामदासजी मास्तर साहेब, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दैतान सर, माजी पंचायत समिती सभापती सन्माननीय परसरामजी टिकले साहेब, नगर परिषद देसाई केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय अंबाजी आमदार सर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तमजी कार, माननीय भारतीय उपाध्याय तालुका वडसा, नियामक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सदस्य श्री लालाजी गिलाडे, श्री नरेंद्रजी भंडारी, श्री श्रीचंद्रजी राठे, सहसचिवा अंजलीताई अग्रवाल, सर्व या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आणि
विद्यार्थी, पालक वर्ग, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले उईके सर, माजी पंचायत समिती सभापती हरणे साहेब, इतर सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आजचा कार्यक्रम स्नेहसंमेलनाचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आला. थोडक्यात सांगायचं की आम्ही फक्त विद्यार्थ्यांना आलं की एवढाच अभ्यास करा हा आमचा उद्देश नसते. आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो आपल्या शाळेमध्ये. जेव्हा केव्हा आम्ही शाळेच्या शिक्षकांसोबत बसतो तर अनेक विद्यार्थी असतात ते खेळ विभागातून येतात. खेळ विभागातून येतात तर शिक्षक वर्ग सांगतात की म्हणतात की जे बाहेर जाऊन आलेले विद्यार्थी आहेत त्यांना लिहिता वाचताच नाही. प्रश्न मोठा असतो. आता पहिलीपासून तर चौथीपर्यंत तर येऊन जातात परंतु लिहिता वाच नाही. आता काय करा, त्याच्यासाठी आम्ही वर्ग 3.5 ते 5 त्यांच्यासाठी वेगळा वर्ग का त्यांचं पुढे काहीतरी भविष्यात उज्ज्वल आहे निदान त्याला लिहिता वाचता यावं हा आमचा उद्देश. त्याच्यानंतर शाळेच्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन ज्या परीक्षा होत असतात त्याच्यात सुद्धा आम्ही 2 महिने पहिले वर्ग येणं सुरू करतो आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही शाळेत स्वतः हा पेपर काढून त्या विद्यार्थ्यांची टेस्ट घेतो. त्यानंतर 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही इथून पेपर बोलवत नाही. आम्ही बाहेर जाऊन पेपर बोलवतो की त्या विद्यार्थ्यांना इथं माहीतच नसायला पाहिजे की इथले पेपर सर्व शाळेमध्ये निघतात आणि ते तिथं येऊन 90% किंवा त्याच्यापेक्षा मार्क जास्त त्यांना त्यांचं कॉन्फिडन्स वाढून जाते. मग याकरिता आम्ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता किती आहे आपल्या गावाकडल्या विद्यार्थ्यांची त्यासाठी आम्ही बाहेरून पेपर बोलवतो आणि ते पेपर घेतो. त्यामध्येही आम्ही विद्यार्थ्यांना सरसकट पास होण्याची आम्ही कोणती व्यवस्था ठेवत. त्यामध्ये 8 क्वेश्चन आम्ही आमच्या शाळेच्या शिक्षकांकडून टाकून घेतो आणि ते सोडवायला देतो. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त 85% पर्यंत शाळेमध्ये मार्क मारते. बाकी शाळेत 95% मार्क मारत नाही. भले तो बोर्डाच्या परीक्षेमध्ये तो 90च्या वर जाते परंतु आम्ही त्याचा शिक्षण म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे याकरिता आम्ही वेगवेगळ्या अशा प्रकारचे उपक्रम वर्षभर राबवत असतो. आजच्या क्षमतेने घडीला आमच्याकडे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची संख्या 1000मधून 500 बाहेरगावच्या विद्यार्थी. याच्यापूर्वी खूप वेळा प्रश्न निर्माण झाला की विद्यार्थी पहा. आम्ही विद्यार्थी पाहला आणि शिक्षक पाठवले. मग आता शिक्षकाच्या विद्यार्थी संख्येवर परिणाम होईल असा एक विषय होता. मग विद्यार्थी पाहायला गेले तर शाळेमध्ये बाकीच्या शाळेतले शिक्षक आले की आमच्या पोटात पाणी काय होता. कारण काय तुम्ही आमच्या गावातले विद्यार्थी तर आम्ही शाळेमध्ये विद्यार्थी कोण राहिले आम्ही कोणाला शिकतो आमच्या नोकऱ्या आणि त्यानंतर बंद करून टाकलं शिक्षण विद्यार्थी पाहणे. तरी पण विद्यार्थीची संख्या उलट वाढली. 900 होती यावर्षी 1150 आपोआप. त्यानंतर प्रश्न असा बोलला की विद्यार्थ्यांना आता काहीतरी
सुद्धा या शाळेचा विद्यार्थी आहोत. माननीय आमदार साहेब या शाळेचे विद्यार्थी आहेत. तर मी पण आमच्यापेक्षा मोठे आहोत अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग कमी करा आणि आता अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या. त्यानंतर या वर्षीपासून तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. तर त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला व्यावसायिक अभ्यासक्रम देण्यात येत आहे की ज्यामुळे तुम्ही आपलं कोर्स करू शकता. आणि एक गोष्ट अशी सांगायची वाटते का जेव्हा सरांसोबत बसतो आपल्या शाळेतल्या तर ते सांगतात का तो एक गरीबाचा मुलगा होता आणि मग तो पहिला नंबर आला. मी एका विद्यार्थ्याचं उदाहरण नको द्या की तुम्ही आपली पहिली क्षमता ओळखा आणि त्या क्षमतेप्रमाणे काम करा. याचं त्याचं उदाहरण घ्यावं लागते डोळ्यासमोर, परंतु तुम्ही आपल्या क्षमतेवर सुद्धा विश्वास करा आणि त्या क्षमतेने तुम्ही आपली तयारी करा जीवनाची. नुसते याचं त्याचं उदाहरण घेऊन होणार. त्यानंतर शेवटचं एक बाबतीत सांगतो मी तुम्हाला की तुम्ही आज इथं बसलेले आहे. तुमचे भाऊ मंडळ किंवा तुमची जी समोरची पिढी आहे ती ब्रँडेड शाळेत शिकेल किंवा नाही शिकेल याची काही विश्वास आहे नाही. कारण शासनाचं धोरण असं आहे की आपल्या कमीत कमी प्रायव्हेटायझेशनकडे जास्तीत जास्त लक्ष, कमीत कमी शासकीय धोरणाकडे त्यांचं लक्ष कमी आहे शैक्षणिक धोरणाकडे. त्यामुळे आपल्या देशाला जसे राष्ट्रपती अब्दुल कलाम होते ते अत्यंत गरिबीतून आले, पेपर वाटून शिकले, तसे हुशार लोक आपल्याला भविष्यात मिळतील किंवा नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरा एक शेवटचं वाक्य की आजचं जो शिक्षण आहे आम्ही सांगतो की तुम्ही असे मागा जसे मागा असा इमानदारी पाळा, असे नैतिकता पाळा. परंतु शेवटचा एक जेव्हा विषय येते की एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये तुम्हाला काम करायला ज्या म्हणावं लागते त्यावेळेस एक वाक्य बोलावं लागते. कारण त्या शासकीय तिथं जाशील ना तिथं घेऊन आपलं काम करून घ्यायची. हे आपल्या शिक्षणाची नैतिकता. तर याच्यात बदल व्हायला पाहिजे आणि आपल्याला आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन भरपूर आहे. एवढं बोलून मी आपले 2 शब्द आपलं मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी नेहमीच उपयोगी पडत असते. त्यामुळे आपल्या मनापासून धन्यवाद. यानंतर आपण विद्यार्थी पुनर्गौरव सोहळ्याकडे वळणार आहोत. आज आपल्या विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मागील वर्षी म्हणजे शैक्षणिक सत्र 2023-24 या सत्रात माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभाग व HSC व्होकेशनल विभाग या तिन्ही विभागातून उत्तम विद्यार्थ्याचे नावलौकिक करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. दरवर्षी आमच्या महात्मा गांधी विद्यालयाला की मागील वर्षी म्हणजे 2023-24 या सत्रातही निकालाची ही परंपरा विद्यालयाने कायम राखलेली आहे. विद्यालय दरवर्षी अशा गुणवंत विद्यार्थ्यांची दखल घेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत असते आणि त्यांचा गुणगौरव करत असते. तर सर्वप्रथम आपण माध्यमिक विभागाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणार आहोत. मागील वर्षी म्हणजे 2023-24 या शैक्षणिक वर्षात माध्यमिक विभागातून ही वडसा तालुक्यातून प्रथम आणि गडचिरोली जिल्ह्यातून तिसरी आलेली आहे. गुणन संदीप पुते हिला मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परसरामजी टिकले सर यांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थिनीचा प्रमाणपत्र आणि शेट देऊन सत्कार करा. तिच्या आई आणि वडिलांनी सुद्धा यासोबत सत्कार करता यावा अशी त्यांना विनंती.
त्यांची हितगुज साधन. शास्त्रीय नेते म्हणून विचारवंत महात्मा गांधी, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ॲडव्होकेट स्वर्गवासी अडवाणी साहेब यांच्या प्रतिमेला प्रथमतः नम्र अभिवादन करतो. 3 दिवसीय चालणाऱ्या स्नेह संमेलन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आंबोली निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार, नवनिर्वाचित आमदार आदरणीय रामदासजी मसराम साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाचं आतापर्यंत अध्यक्ष स्थान भूषवलं आणि या कार्यक्रमाचे नियोजन पाहुणे आदरणीय देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे स्नेही, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ज्ञान विकास शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट जयंती अडवाणी सर, व्यासपीठावर उपस्थित अंजलीताई अडवाणी मॅडम, हरिचंद्रजी राटे सर, दादाजी दिगारे सर, किशोरजी भंडारी सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी भारतीताई उपाध्याय मॅडम, सन्माननीय देसाईगंज पंचायत समितीचे माजी उपसभापती आमचे स्नेही गोपालजी विखे सर, या संस्थेचे या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मुंडे सर, आदरणीय कान सर, व्यासपीठावर उपस्थित संपूर्ण माझे ज्येष्ठ महात्मा गांधी विद्यालयाचे तथा उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी, त्यांच्याकरिता 3 दिवसीय स्नेह संमेलन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. असे त्या संस्थेमध्ये शिक्षण घेणारे माझे विद्यार्थी मित्र, त्यांचे पालक वर्ग व या संस्थेशी संबंधित असणारे सर्व उपस्थित आदरणीय मान्यवर, प्रथमतः या संस्थेचे अध्यक्ष अडवाणी सर व त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो आहे. तसं पाहुणा तर या कार्यक्रमाला पाहुणा नाही, आदरणीय रासेकर भाऊ यांच्या घरच्या लग्न सोहळ्याला आलो आणि अचानक टिकली साहेबांनी फोन केला, भाऊ लग्नाला किती वेळ आहे? त्यांनी म्हटले लग्नाला खूप उशीर आहे, 5 मिनिटासाठी मंगल अष्टवा कार्यालयात या. खरं तर इथे आलो आणि कार्यक्रमाचा उद्घाटन झालं हे माझे भाग्य समजावं लागेल आणि म्हणून या सर्व संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे मुख्याध्यापकांचे नावाचं अभिनंदन स्वागत करतो आहे. प्रथमच खरं तर आनंद या गोष्टीचा वाटतो आहे, ज्या संस्थेमध्ये, ज्या शाळेमध्ये मी शिकलो, ज्या संस्थेत मी वाढलो, त्या शाळेचा मुख्याध्यापक, त्या शाळेचा शिक्षक होण्याचा भाग्य खरं तर या व्यासपीठावरच्या अनेक गुरुजन वर्गांना लाभलेला आहे. नव्हे तर आदरणीय आमदार साहेब या शाळेमध्ये शिकले आणि आज शिक्षकी पेशामधून ते आमदार झाले. एवढा मोठा कार्य या महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाच्या संदर्भामध्ये एवढा मोठा कार्य केला जातो आहे आणि या संस्थेचा विद्यार्थी खरंच विद्यार्थी नाही, या देशाचा सुजाण नागरिक घडवण्याचा कार्य खरं तर या संस्थेच्या माध्यमातून केल्या गेलेला आहे. आज या ठिकाणी प्रास्ताविकाच्या माध्यमातून या संस्थेमध्ये जे काही विद्यार्थ्यांच्या शुद्ध गुणासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून अनेक वेगवेगळ्या उपक्रमाचं आयोजन खरं तर ही संस्था करतो आहे. या संस्थेमध्ये काम
सुद्धा अभिनंदनीय बाब आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा शिक्षक म्हणजे गुरु. खरं तर या गुरुपासून शिकलेला विद्यार्थी कदाचित डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल. आणि हे कार्य काम करत असताना डॉक्टर जर चुकला कदाचित तर एखादा पेशंट बनवेल. इंजिनियर जर कदाचित चुकला तर एखादी बिल्डिंग पडेल. पण गुरु जर चुकला तर या विद्यार्थ्यांचा भविष्य अंधारात जाईल. आणि म्हणून गुरुच्या कार्याच्या दृष्टिकोनातून गुरुचे कर्तव्य जोपासत असताना अशा पद्धतीने महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय या संस्थेचे गुरु लोकांनी जे आपले विचार जे आपले कर्तव्य जोपासले गेलेले आहेत ते खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे कर्तव्य जोपासले गेलेले आहेत. आणि म्हणून याचा फलित या व्यासपीठावरचे मान्यवर या संस्थेमध्ये जे काही शिकलेले आहेत ते या ठिकाणी दिसून येतो आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाबरोबरच खरं तर सामाजिक, कौटुंबिक याही गोष्टीकडे लक्ष देण्याची अत्यंत काळाची गरज आहे. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे शिक्षण क्षेत्राच्या काळामध्ये खरं तर आपण लोकांनी विद्यार्थी जीवनामध्ये भविष्याच्या जीवनाची तयारी करणे अतिशय काळाची गरज आहे. आणि ती तयारी करत असताना आमच्या 2-3 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. खरं तर हा सत्कार त्यांच्या बौद्धिक विकासाच्या, शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून झालेला आहे. परंतु खरा त्याचा अर्थ हा आहे की ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या मागे उर्वरित सुद्धा विद्यार्थी जाईल. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये, स्पर्धेच्या काळामध्ये आणि विज्ञानाच्या युगामध्ये आजचा विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये कशा पद्धतीने उतरेल हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने या ठिकाणी जोपासला गेलेला आहे. मित्रांनो, 1000 काही विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेतो आहे. सरांनी सांगितलं की मधला कालखंड आम्हाला ग्रामीण गावामध्ये जावं लागत होता, खेड्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जावं लागत होता. परंतु त्यांनी जे काही शिक्षण पेशेमध्ये काम करणारे शिक्षक आहेत त्यांनी आपल्या अडचणी काही सांगितल्याच्या नंतर त्यांनी तो विषय बंद केला. परंतु विद्यार्थ्यांची संख्या ऑटोमॅटिक वाढायला लागली. वाढणे म्हणजे या संस्थेचा जे काही कार्यभार चालू आहे हा कार्यभार ग्रामीण क्षेत्राच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती होतो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पालक माझ्या विद्यार्थ्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीचा शिक्षण मिळेल या दृष्टिकोनातून या संस्थेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं नाव भरती करतोय, विद्यार्थी पाठवतो आहे. आणि म्हणून जे काही कार्य या संस्थेच्या माध्यमातून केलं जातो आहे ते विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टिकोनातून, भविष्याच्या दृष्टिकोनातून जोपासला जातो आहे. आणि म्हणून ही संस्था भविष्यातही शिक्षण क्षेत्रामध्ये उंच भरारी मारेल एवढं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी बोलू इच्छितो. खरं तर हा छोटा वटवृक्ष भविष्याच्या दृष्टिकोनातून भव्य मोठा वटवृक्ष होईल. आणि या वटवृक्षाच्या छावणीमध्ये त्यांचे आई वडील, त्यांचं कुटुंब नव्हे तर संपूर्ण गाव छावणीत राहून आनंद घेत राहील या पद्धतीचं अवलोकन, या पद्धतीचं शिक्षण या विद्यार्थ्यांनी घ्यावं आणि घेतील अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो आहे. खरं तर परत एका लग्न सोहळ्यात जायला असल्यामुळे अधिक बोलणार नाही, व्यासपीठावर बोलणारे मान्यवर या ठिकाणी भरपूर आहे, ते सुद्धा आपणास मार्गदर्शन करतील एवढंच या कार्यक्रमाचे नियोजन होतो आहे. परत एकदा संस्थेच्या सर्वांचे HSC विभागातून मी आमंत्रित करतो सोनल मनोज वैद्य या विद्यार्थिनींना HSC बोर्ड परीक्षा सत्र 2023-24 या महात्मा गांधी विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावे 88.50% गुण प्राप्त केले आहेत. माननीय श्री आमदार जानगरजी मस्तान सरांना मी आमंत्रित करतो की त्यांनी या मुलीचं सत्कार करावं. विधानसभा
भरघोस मताने निवडून आलेले आमचे लाडके आमदार श्री रामदासजी मसराम साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्या सर्व महामानवांना प्रथमतः वंदन करतो. प्रयत्नाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भगवान बिरसा मुंडा, भारतीय संविधानाचे शिल्पकार पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकोजी महाराज, संत गाडगे महाराज, तसेच महात्मा गांधी विद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय अग्रवाल साहेब, ॲडव्होकेट अग्रवाल साहेब त्यांना देखील या ठिकाणी वंदन करतो. विद्या विनिमय सोबते स्नेह संमेलन सोहळा ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंज द्वारा संचालित महात्मा गांधी तथा उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान व HSC व्होकेशनल यांच्या वतीनं हा स्नेह संमेलनाचा सोहळा उद्घाटनीय सोहळा दिनांक 26, 27, 28 3 दिवस चालणार या सोहळ्याला या उद्घाटनीय सोहळ्याचे उद्घाटक माननीय जीवन पाटील नाट साहेब, आमचे मार्गदर्शक माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली तथा तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी कुरखेडा या सोहळ्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय परसरामजी टिकले साहेब, माजी सभापती पंचायत समिती देसाईगंज, सोबतच मंचावर उपस्थित माननीय भारती उपाध्याय मॅडम, तालुका संघटक मुक्तिपद वडसा प्रमुख अतिथी, आमचे सहकारी माननीय रवींद्रजी नैतान साहेब, जिल्हाध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना गडचिरोली, माननीय पुरुषोत्तम काळ साहेब, उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ, माननीय गोपालजी विटे सर, माजी उपसभापती पंचायत समिती देसाईगंज, माननीय प्राध्यापक कौरके सर, माननीय भरणे सर, माननीय जयंती अग्रवाल सर, अध्यक्ष ज्ञान विकास शिक्षण संस्था प्रसारक मंडळ देसाईगंज, माननीय अंजलिताई अग्रवाल मॅडम, सहसंचालिका, आमचे गुरुवर्य ज्यांनी आम्हाला या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना शिकवलं ते माननीय हरिश्चंद्रजी रहाटे सर, सदस्य ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंज, माननीय मिलारे सर, या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य महेशजी मुंडले सर, उपस्थित सर्व मंचावर आदरणीय मंडळी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व शिक्षक बांधव, पालक वर्ग, बंधू आणि भगिनी, या स्नेह संमेलन सोहळ्याच्या निमित्तानं एवढं सांगेल की आपण शाळेमध्ये शिक्षण घेत असताना, शिक्षणावर म्हणजे शाळा शिकत असताना जो काही थोडा ताण येते तो ताण
कमी करण्याच्या दृष्टिकोनातून, एक आनंदाचं वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची पर्वणी विद्यार्थ्यांसाठी असते. की आम्ही लहानपणामध्ये गॅदरिंग म्हटलं, स्नेहसंमेलन म्हटलं की खूप आम्हाला आनंद व्हायचा आणि तसाच प्रकार आज तुमचा देखील आहे. तुम्ही शाळा शिकत असताना भविष्य आपल्याला कळत नाही, कारण वय लहान आहे. फक्त जीवन जगावं, शाळा शिकावं एवढंच माहीत असते. परंतु आमच्या काळात आम्ही शिकलो तेव्हा आम्हाला प्रत्येक पर्सेंटेज, टक्केवारी, एवढे टक्केवारी भेटली पाहिजे, तेवढी टक्केवारी भेटली पाहिजे अशा पद्धतीचा काही विचार चालत नव्हता. परंतु आज मात्र या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कॉम्पिटिशन तयार झाले आहे आणि त्याला असं वाटतं की मला आता त्याला 85% भेटले तर मला 95% मिळाले पाहिजे, अशा पद्धतीचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात येत असतील, ते आलंही पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा विचार कराल तेव्हा आपलं भवितव्य कुठंतरी एक चांगलं होईल. आपल्याला शिक्षणामधूनच आपल्या बहुजन समाजाला प्रगती करण्यासाठी एकमेव साधन आहे आणि आपण सगळे बहुजन समाजाचे विद्यार्थी आहोत, SC, ST, OBC समाजाचे विद्यार्थी आहोत. आपल्या घरची परिस्थिती पाहिजे त्या प्रमाणामध्ये खूप काही अशी चांगली नसते. परिस्थितीवर मात करून आपल्याला समोर भविष्यामध्ये उज्ज्वल भविष्य आपल्याला तयार करायचे आहे. मी या ठिकाणी या शाळेचा माझे विद्यार्थी असल्यामुळे मी सांगू इच्छितो, आज प्रत्येकाच्या घरचे आई वडील हे शिकलेले असतात किंवा आहेत. तुमचे आई वडील जवळपास कोणी ग्रॅज्युएट असेल, कोणी 10वी-12वी असेल. परंतु ज्या काळामध्ये शिक्षणाच्या सोयी नव्हत्या, अन्न पाण्यासाठी देखील लोकांची अडचण होत होती, अशाही परिस्थितीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे, महात्मा ज्योतिबा फुल्यांसारखे एक चांगले व्यक्तिमत्व, महापुरुष तयार झाले. आज आपल्याकडे बऱ्याचशा सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. अशा वेळी मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की मी ज्या परिवारातून आलो आहे त्या परिवारात माझी आई आणि माझे वडील देखील पूर्णपणे अशिक्षित होते. त्यांना लिहिता आणि वाचता येत नव्हतं. अशाही परिस्थितीमध्ये आम्ही शिक्षण घेऊन मला आनंद आहे की मी या महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी होतो. महात्मा गांधी विद्यालयामध्ये शिस्तीला देखील खूप महत्व होतं आणि आज देखील माननीय अडवा सरांनी सांगितलं की आमची पर्सेंटेज कमी झाली होती आणि आम्ही बाहेर गावावर विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत होतो. परंतु आज जर आपण शाळेमध्ये अध्यापनाचं कार्य शिस्त आणि व्यवस्थित मुलांना मार्गदर्शन झालं तर मुलं आपोआप त्या शाळेचं महत्व ओळखून येत असतात आणि तीच परिस्थिती आज महात्मा गांधी विद्यालयाची आहे. माझ्या शुभेच्छा असतील भविष्यासाठी. की हे जे महात्मा गांधी विद्यालय आहे, या विद्यालयामध्ये या विद्यालयाचा विकास, या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये त्यांना इथून जे विद्यार्थी घडतील ते एक चांगले टक्केवारी घेऊनच नाही तर
सुसंस्कारी विद्यार्थी घडतील. कारण ज्या पद्धतीनं शिक्षणाला टक्केवारीला पर्सेंटेजला महत्व आहे किंबहुना त्याहीपेक्षा संस्काराला महत्व आहे, त्याच्या विद्यार्थ्यांच्या शिलाला खूप महत्व आहे. ज्या महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधींना आपण पुजतो ते अभ्यासात जरी खूप कुशाग्र पद्धतीचे नसले तरी त्यांच्यातले जे काही गुण होते ते महात्मा गांधींना महात्मा घडवण्यासाठी प्रेरक ठरले. त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी ह्या ज्या गोष्टी आहेत आणि पूर्णपणे निर्व्यसनी जीवन, आणि म्हणून या महापुरुषांच्या जीवनामधून देखील आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या आचरणात आणण्यासारख्या असतात, त्या आपण आणाव्यात. जीवनामध्ये शिक्षण फार महत्वाचं आहे. एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ, बट कॅरेक्टर इज मोर इम्पॉर्टंट दॅन एज्युकेशन. अशा पद्धतीचा आपण एक विचार केला पाहिजे. जर आपण खूप शिकलो, खूप बुद्धिमान आहोत, हुशार आहोत, खूप डिग्र्या घेतल्या, परंतु जर आपल्याला वाईट व्यसन असतील, त्या वाईट व्यसनापायी आपली प्रतिष्ठा, मान, मर्यादा समाजामध्ये मात्र टिकून राहू शकत नाही आणि त्याच्या शिक्षणाला काही अर्थ उरत नाही. जे आमचे आई वडील पूर्वी अशिक्षित होते, व्यवहार त्यांना करता येत होतं. माझे आई वडील दोघेही अशिक्षित असताना आमच्या घरी छोटंसं दुकान होतं. त्या दुकानामधला व्यवहार म्हणजे गिऱ्हाईकांना सामान देणे, त्याचा हिशेब करण्यापासूनचा व्यवहार ते करत होते. म्हणजे शिक्षणापासून त्यांचं काही अडलं नाही. पण याचा अर्थ असा नाही की शिक्षण नाही घ्यायचं, शिक्षण घेतलंच पाहिजे. परंतु शिक्षणासोबतच सगळ्यात मोठी गोष्ट आहे संस्कार, आणि ते संस्कार आज खऱ्या अर्थात माझ्या या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. शिक्षणासोबतच व्यसनमुक्त जीवन हे देखील अत्यंत आवश्यक आहे. या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आज आपण अनेक भांडवलीमध्ये गुंतत चाललेलो आहोत. व्यसनाच्या आहारी होत चाललेला आहे समाज, आणि म्हणून शिक्षण आपण घ्यायचं आहे, पण सोबतच एक व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि समाजामध्ये जीवन जगत असताना एक आदर्श व्यक्तिमत्व किंवा एक प्रामाणिक जीवन जगण्यासाठी आपल्याला शिक्षण आणि संस्कार सोबतच तुमचे कॅरेक्टर या साऱ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि म्हणून माझ्या विद्यार्थी बालमित्रांना माझी या ठिकाणी विनंती असेल, आव्हान असेल की आपण एक निरागस बाल आयुष्य जगत आहात. भविष्याचा वेध आपण अजूनही घेतलेला नाही आहात. शहरामध्ये खूप मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशन आहेत, शिक्षणामध्ये कॉम्पिटिशन आहे, तर नोकऱ्या खाजगीकरणाच्या माध्यमातून संपलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण जर समजा ग्रॅज्युएट झालो आणि समजा आपल्याला वाईट व्यसनाचं जर थोडासा त्या भानगडीत जर पडलो, तर मात्र आपलं जीवन हे कधीही चांगलं होणार नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामधून या साऱ्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यासाठी नको आहेत त्याचा त्याग कराल असे या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वांनी हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम एन्जॉय करावं. या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार झाला. त्या सत्कारामधून आपण काही गोष्ट प्रेरणा म्हणून घ्याव्यात आणि पुढील काळामध्ये आपला देखील सत्कार व्हावा, या दृष्टिकोनातून आपला अभ्यास वाढवावा असे या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो. या ठिकाणी माननीय जयंती अडवाल सर यांचा बऱ्याच दिवसाचा आम्हाला आग्रह होता की आपण या कार्यक्रमाला यावं. आम्ही आलो, परंतु थोडा लेट झालो, उशीर झाला, विलंब झाला. त्यामुळे आपलं
परीक्षे वेळेवर येऊ असं या ठिकाणी आश्वासन देतो. आपल्या सर्वांना 2025 या नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या आम्हाला या ठिकाणी बोलावून मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल संस्थेचा आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम. धन्यवाद सर. आपण नरेंद्र हर्षे याला 600 पैकी 418 गुण प्राप्त झालेले आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी आहे 69.67%. मी पुन्हा नरेंद्र हर्षे याला मंचावर आमंत्रित करते आणि ज्ञानविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय माननीय श्री रहाटे सर यांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र आणि शेड देऊन सत्कार करावा. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज बैरागी मूर्ती गाडगे बाबा यांच्या या ठिकाणी पूजन झालं. ते विद्येची देवी मा सरस्वती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे शिव छत्रपती यांना प्रथमतः माझं विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी होऊ घातलेला स्नेह संमेलन सोहळ्याला उद्घाटक म्हणून लाभलेले जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी मुरखेडचे अध्यक्ष आदरणीय जीवन पाटील नाथ, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय रामदासजी मसराम सर, या कार्यक्रमाला उपस्थित या संस्थेचे सर्व सर्वमान्यांना काय हरकत नाही ॲडव्होकेट जयंती हक्कर साहेब, आमचे गुरुवर्य आदरणीय हरिचंद्रजी रहाटे सर, आदरणीय नेताम सर, पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय गोपालजी उईके सर. आता या ठिकाणी पहिल्यांदा प्रस्तावित केलं की आमचे भाषाजी जावई आदरणीय मुंडे सर, या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय काळ साहेब, आदरणीय बर्डे सर, पौडके सर, या संस्थेच्या सहसचिव आमच्या भगिनी आदरणीय अंजलिताई अटवार, आदरणीय आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी आलेल्या आदरणीय उपाध्याय, मंचावर उपस्थित सर्व गुरुजन, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बाहेरून आलेले सर्व माझे समाज बांधव, या ठिकाणी जो स्नेह संमेलन होऊ घातलेला आहे, विद्यार्थी मित्रांनो थोडा वेळ फक्त 5 मिनिट बोलणार आहे मी, पण तुम्हाला मजा आणणार आहे. या ठिकाणी जो स्नेह संमेलन होत आहे तो घेण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे का तुम्ही सांगा बरं? का गरज आहे सांगा? स्नेह संमेलन घेण्याची गरज आहे का? आहे काय मित्र? मी तुम्हाला सांगतो, जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली, त्याचा ओलावा कमी झाला, तसाच माणसाच्या जीवनातला ओलावा कमी झाला. याच्यासाठी खऱ्या अर्थानं स्नेह संमेलन घेण्याची गरज आहे. या ठिकाणी
शांत करावं. ही जी संस्था आहे विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय आता भटवाल साहेबांनी सांगितलं की अगोदर आम्ही विद्यार्थ्यांसाठी गावागावात जायचं, बरोबर आहे. तेव्हा पुढे विद्यार्थ्यांची पटसंख्या आपल्याला भरून काढता येत होती. शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या, विद्यार्थी शहराकडे यायला लागले. भटवाल साहेबांनी विचार केला असेल कदाचित किंवा त्यांच्या पोटावर पाहिजे शिक्षणाचा दर्जा चांगला आहे म्हणून वाटलं. म्हणून या शाळेचं मी परत अभिनंदन करतो. या शाळा अत्यंत भरभराटीला जावं आणि शिक्षण नाट्य पाण्यावर हे परत लावून द्या. आजही प्रयत्न केला तर पाण्यावर दिवे लागतात. तेल आणि पाणी, बाटलभर तेल तुम्ही पिऊ शकाल का? बाटलभर दूध पिऊ शकाल की नाही? त्या दुधाला तुम्ही विरजण टाका, दही बनते. दही बनल्यानंतर त्याला दुसरा लोणी निघते. तो लोणी कडवल्यावर त्याच्यातून जो तूप निघते त्याच्यावर दिवा लागते की नाही? वाढूचे कलर रगडीला तेलही गळले आणि तो तेल आज जळत आहे की नाही? बरोबर आहे. आमदार साहेब एक विद्यार्थी आहे, शिकल्यानंतर शिक्षक झाले, प्रयत्न केला आता नाही म्हणता आमदार साहेब विधान भवनात पोहोचले. तुम्ही शिकायला काहीतरी खासदार आमदार व्हाल ना, आणि कमीत कमी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदचा सदस्य, जीवन पाटलासारखे उपाध्यक्ष तरी व्हा. प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. तुमच्या शाळेच्या प्रवेशद्वारावर काढलेला आहे यावे ज्ञानासाठी निघावे. कोण सेवेसाठी निघले? बसराम सर निघले आता, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्यात किती बदल होते तो पहा. नाही झाला तर सेवा करत आहेत म्हणून, नाही काही पांढरे कपडेवाले नंतर बोक टाका पडले आहेत याचा काही भरोसा नाही. आणि इंजिनियर झाले ते पैसे करतात की नाही? पगाराच्या व्यतिरिक्त पैसे करतात, बरोबर आहे. डॉक्टर झाले ते कसायासाठी फिरतात, नाटक डिलिव्हरी कोणी करत नाही. 6-7 हजाराचं नाव नाही, 35,000 40,000, बरोबर आहे की नाही? मला मत दिला तर कामासाठी आल्यानंतर तुम्ही काही पैसे घेतल्याशिवाय राहत नाही. यावेळी ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी फक्त मन ठेवलेली आहे, बरोबर आहे की नाही? या ठिकाणी उपाध्याय आपल्याला व्यसन मुक्तीवर भाषण करणार आहे, संबोधित करतील, आपण ऐकून घ्यावं. कारण की दारूवर ते जास्त बोलतात. दारू पिणे आरोग्याला चांगला आहे का नाही? चांगले आहे ना? मला सांगा, दारू चांगली नाही आहे. काही लोक दारू बिलकुल थोडीशी पितात, मस्त जेवण करतात, आरामात राहतात, ते चांगले आहेत ना? प्रकृती ठीकठाक राहते. माझ्या हिशोबाला काहीतरी तो पोटात किंवा मुखडा झाला ना, बियर घेतात, ज्यानं शांत होते. माहित नाही, परंतु बियर घ्या म्हणतात. परंतु दारू पिणे ही फार वाईट आहे की नाही? दारू बनवणारा श्रीमंत झाला कारखान्याचा, विकणारा श्रीमंत झाला ना, येणाऱ्याचे किडनी खराब झाल्या तरी हा पीक गेला. व्यसन मुक्तीवर त्या बऱ्याच बोलणार आहे. मला सांगा, सिगारेट पिणे चांगली आहे का? सिगारेट पिणे चांगली नाही तरी पितात. एका बाजूला चहाचा दूध, दुसऱ्या बाजूला सिगारेटचं दूध काढतात. नका आहे का फॅशन आहे ना? अनेक ठिकाणी मोठे लोक फॅशन आहे म्हणतात आणि पितात. परंतु मला सांगा, सिगारेटची फॅक्टरी बनवणारा श्रीमंत झाला की नाही झाला? बिडी बनवणारा श्रीमंत झाला फॅक्टरीवाला, बरोबर आहे. बिडी विकणारा श्रीमंत झाला. येथे 50 जिल्ह्याचा ठेकेदार करणारा आमच्या मुलीला एवढा श्रीमंत झाला नाही. तुम्हाला टीबी झाली आता आहे की नाही? टीबी होती की नाही? बिडी पिणारा सिगारेट पिणारा. म्हणून आपण हे असे व्यसन करू नये, हे खऱ्या आपल्याला काळाची गरज आहे. या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांचं जे कार्यरत आहे ते अत्यंत चांगलं आहे. मला सांगा, फालतू वस्तू हे आपोआप होतं, बरोबर आहे.
परंतु चांगली वस्तू उगवायसाठी तिला फेरावं लागतं. ते मान्यवर जातात तिकडे लक्ष द्यायचं नाही, ते जातीत राहतात, जाऊ द्या. लग्नाला जायचं आहे त्यांना. जे शिक्षक आमदार अटबले सर या ठिकाणी बसले ते शिक्षकच होते. विद्यार्थ्यानंतर शिक्षक, शिक्षकानंतर आमदार. मसराम सरे पहिले विद्यार्थ्यानंतर शिक्षक, नंतर आमदार. आठवी विधानसभा क्षेत्रामध्ये काही शिक्षकच आमदार होते. बरोबर आहे ना? अनंतराव गडात शिक्षक आमदार झाला. उलटे सर तुमची येईल ना काही दिवसाला गेली, तुम्ही तयारी ठेवा. शिक्षक आमदार राहायचं आता तुम्हाला होत आहे कारण आजच्या राखी आहे ना. अशा प्रकारचे हे या ठिकाणी जे कार्यक्रम उभारलेला आहे. मी तुम्हाला सांगू का, मी फक्त चहा पिकणारच होतो, 2 वेळ सभापती झालो. हो, प्रयत्न वाढूचे कलर गणिता केलेही नाही. आपली रुची पाहिजे, त्या विषयात रुची पाहिजे, शिक्षणात रुची पाहिजे, ते रुची या ठिकाणी आपण ठेवावं अशी अपेक्षा बाळगतो. या संस्थेचे कार्य जे आहे ते अत्यंत चांगलं आहे. हे स्नेह संमेलन असून संस्काराचं शिबिर आहे. या शिबिरातून आपण चांगलं ते घ्यावं, कारण की आज मला या ठिकाणी राजकारण खराब आहे. मी सकाळी यायला निघालो, आमच्या घरी माझी मेवणी काही पाहुणे आहे. तुम्हाला सांगतो, मी जरा लवकर निघलो, पूजा करून निघायला लागलो तेव्हा ती बाहेरून आली, मग कोणी जात मी म्हणालो कार्यक्रमाला जातो. काहून आता नाही जिरली का म्हणे तुम्ही. मी म्हणालो हिचा उद्देश काय आहे जिरली का नाही म्हणायचं. अरे म्हणे तू 2 वेळ माझ्यापेक्षा मोठी आहे, 2 वेळ सभापती होतो उद्देश म्हणे. हो मग कसं झोपवला म्हणे तो तुला 3ऱ्या वेळेला. आता हे जिरली म्हणे रोज रात दिवस कार्यक्रम करतो. मी 4 वर्षाचा आत्ताही सकाळी पहाटेला कार्यक्रमावर येतो, 2 वाजता 4 वाजता. 18 महिने 24 दिवस रामदास मसरामसाठी अत्यंत संघर्षाचे माझे गेले आहे. बाकी लोक आता जुळले. काही लोक म्हणत होते की आम्ही तुमच्याबरोबर फिरून नाही जाऊ सर, तर मग आम्हाला तिकीट भेटेल का, जर दुसऱ्याला तिकीट भेटली रामदास मसरामबरोबर फिरलो तर मग आमची काही खरी नाही. पण मी मागे एवढं पाहलो नाही, मी प्रयत्न करत राहिलो. मग ऑटोमॅटिक लोक जुळत गेले. 18 महिने 24 दिवस कंटिन्यू सकाळी 2 वाजता म्हणजे पहाटेला नाही तर 4 वाजता येऊन घरी झोपायचं. 2 तास 3 तास झोपलं की रुटीन सुरू. म्हणजे आमची झोपही उडाली आहे. जशा नट्याच्या झोपा उडल्या ना तशा प्रकारे आमची झोप उडली. 18 महिने 24 दिवस संघर्ष केल्यावर 23 तारखेला जो रिझल्ट आला त्याचा खरा म्हणजे मला समाधान वाटला की मग ते म्हणाले मी प्रयत्न वाढूचे कलर गणिता केलंही एक शिक्षक माणूस आमदार झाला आणि प्रयत्न केला. अशा प्रकारचं आपण कार्य करावं अशी अपेक्षा वाटतो. मग तिला सांगलं माझ्या मुलीला माहिती गिरणी म्हणतो. बरोबर आहे, पण घरात 2 भाऊ असतात आहे ना. जो जास्त काम करतो त्याला वडील जास्त म्हणजे आराम करून देतो. आता काम चुकार राहतो त्याला सकाळी मुली घरात सोडावं लावते, डब्यामध्ये ते घासो ते मज दो. जो जास्त काम करतो त्याला झोप म्हणते. मी म्हणालो मलाही वाटलं डोक्याला 10 वर्ष म्हणजे समिती सभापती होतो, वाटला असे डोक्याला की याला घडीवर आराम करू द्यावा. बपोर म्हणजे पाळणं नाही समजा होतं म्हणतो, आराम करू द्यावा. 10 वर्षांना हा जेव्हा उठेल तेव्हा अजून भरारी गेली. ते 10 वर्षांना म्हणतो आज मी जे भरारी घेतली ती रामदास मसराम सरांच्या नावानं भरारी घेतली. हा माझ्या खऱ्या अर्थाने विजय, माझी जिरली नाही. अशा प्रकारचे या ठिकाणी आज स्नेह संमेलन होत आहे हे घेणे काळाची गरज आहे. कारण तुम्ही आता सांगितलं जमिनीतला ओलावा कमी झाला, पाण्याची पातळी कोणली. बरोबर आहे, माणसातला ओलावा सुद्धा कमी झाला. स्नेह कोणाविषयी राहिलेला नाही. मी सांगतो ना, पहिला आमच्या तुमच्या घरी दुसऱ्याच्या घरून भाजी यायची. बरोबर आहे, ती भाजी आणल्यानंतर आपण ते जेवण करायचं आणि का ढेकर द्यायची, डकार म्हणतात डकार, तृप्त व्हायचं. तीच वाटी सकाळी आपण मेथीचा आरण जो कोणताही आरण, आता काहीतरी कढी म्हणतात आरण म्हणत होते, तो त्याच्या घरी पाठवायचा. तो जो स्नेह होता तो आता कमी झाला. बरोबर आहे, चांद न बदला सूरज न बदला नाम बदला या समानतेचा बदल घ्यायचा. कारण का मनुष्याला दुसऱ्याच्या घरची एखादी वस्तू मागायची असते
आम्ही अनेक कार्यक्रमाला मी या 30-40 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीत जातो, पण तुम्ही एक परंपरा ठेवली होती की जे डायसला भाषण देतात किंवा बसलेले लोकांचे फोटो त्यांच्या घरापर्यंत तुमच्याकडून पहिला यायची, आणि तो एक आजार होता. तसा पोस्टमॅन पत्र घेऊन यायचा तर आपण वाट पाहायची का बाबा माझ्याकडे येतो की नाही. तो एक पॉइंट आपण पुन्हा सुरू करावं आणि प्रत्येकाला एक एक फोटो त्यांच्या घरी कसा जाईल याची व्यवस्था करावी अशी अपेक्षा बाळगतो. सर्वांना स्नेह संमेलनाच्या शुभेच्छा देतो आणि मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. नाही जय करतो आणि ते सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम. धन्यवाद श्री विखले सर. आपण आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला आणि वास्तू म्हणजे तथास्तु या उक्तीप्रमाणे सर्वच विद्यार्थी यशस्वी होण्याचा प्रयत्न करतीलच. आजच्या आपल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या स्नेह संमेलनाच्या उद्घाटनानिमित्त लाभलेले नियोजित प्रमुख उद्घाटक आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. याचा परिचय आपल्याला करून देणे म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखेच आहे असे म्हटले तरी वाक्य ठरणार नाही. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांचा सतत पाठपुरावा करून ते सोडविण्यासाठी अविरत लढणारे प्रतिभावंत आणि कृतिशील नेतृत्व सन्माननीय श्री सुधाकरजी अडवाले साहेब, शिक्षक आमदार नागपूर विभाग आजच्या या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित झालेले आहेत. सर, मी आपले मनापासून स्वागत करते आणि त्याचबरोबर आमच्या ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट श्री जयंती हटवाल साहेब यांना विनंती करते की त्यांनी आमदार साहेबांचं शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, राजमाता राष्ट्रमाता माजी भाऊसाहेब, क्रांतीचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंजद्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं 3 दिवसीय स्नेह संमेलनाचं उद्घाटन आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या उद्घाटन समारंभाकरता या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष नवनियुक्त आमदार रामदासजी मसराम सर या व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणाहून अत्यावश्यक कामानिमित्त निघालेल्या असे मसरामजी टिकले साहेब, माननीय भारती उपाध्याय, विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणसजी जयकांत सर, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष आदरणीय जी कार, माजी सभापती आदरणीय गोपालजी विखे,
मोठ्या माणसाची वेळही मोठी मौल्यवान असते. आपल्या आजच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी आपला मौल्यवान वेळ देणारे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. या सर्व पाहुण्यांचा, मान्यवर मंडळींचा आभार मानणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता मी आमच्या विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री अवसरे सर यांना आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते. सर्वांना सप्रेम नमस्कार. भेटी तुमच्या आलो आहे पूर्णावृत्तीच्या कातरवेळी सुचल्या तशा सादर करीतो आभाराच्या चार जोडी. तुमच्या माझ्या ओठामधून एकच आता सूर निघावा, कृतज्ञतेचा सोहळा करती मैफिलीचा या शेवट व्हावा, मैफिलीचा या शेवट व्हावा. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व गुरुजन वर्ग, पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान विकास शिक्षण प्रसारण मंडळ देसाईगड द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय आणि SSC वोकेशनल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी 3 दिवसीय स्नेहसंमेलन सोहळा या ठिकाणी उद्घाटन केला आहे. त्याप्रसंगी आज दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी या सोहळ्याचे उद्घाटन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी पार पडलेला आहे. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. असे उत्तम व्यक्तिमत्व म्हणून लाभलेले माननीय जीवजी नाटसर, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली हे आपल्याला या उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभले. सरांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या व्यस्त दिनचर्येमधूनही आपला बहुमूल्य असा वेळ आपल्याला दिला आणि आपल्याला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. सोबतच या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय परसरामजी टिकले सर, माजी सभापती पंचायत समिती देसाईगड यांनी सुद्धा आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आपल्या अमृतमय विचारांचे विचार पुष्प आम्हाला ऐकण्याची संधी दिली. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने सरांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. सोबतच अंतराने कपड्यांना सुगंधित करणे यामध्ये मजा नाही, पण आयुष्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तव्याने सुगंधित होते. असेच कर्तव्यवान व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला उशिरा का होईना लाभलेले मुख्य अतिथी म्हणून सुधाकरजी अडवाले सर, शिक्षक आमदार नागपूर विभाग हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभले. आपला बहुमूल्य असा वेळ आम्हाला दिला आणि त्यांनी सुंदर मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं. त्याबद्दल सरांचा सुद्धा या ठिकाणी मी खूप खूप आभार व्यक्त करतो. सोबतच शिक्षकी पेशासोबत समाजसेवेचे स्वप्न उराशी बाळगून मार्गक्रमण करीत असलेले माननीय राजाजी मसराम सर, नवनिर्वाचित आमदार साहेब आरमोरी विधानसभा क्षेत्र हे या उद्घाटनीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आणि सुंदर मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल सरांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, आमच्या पाठीशी सदैव गंभीरपणे उभे असणारे आणि विशेषतः 3 दिवसासाठी हा सुंदर सभागृह आम्हाला उपलब्ध करून देणारे माननीय ॲडव्होकेट जयंतजी हडवार सर, अध्यक्ष ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगड यांनी सुद्धा आपला बहुमूल्य वेळ आम्हाला देऊन सुंदर असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहे. सोबतच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय नेताम सर, जिल्हाध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानत आहे. त्यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. सोबतच माननीय अंबाजी आमदार सर, केंद्र प्रमुख नगर परिषद देसाईगड यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिला. त्यांचे सुद्धा आभार. सोबतच माननीय मंजलिता हटवार मॅडम, सहसचिव ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगड यांचा सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करत आहे. सोबतच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय उपाध्याय मॅडम, तालुका संघटिका मुक्तिपथ वडसा यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. त्यांचे सुद्धा आभार. सोबतच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय हरिश्चंद्र रहाटे सर, ज्येष्ठ सदस्य ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगड आणि माननीय लालाजी विलारे सर, ज्येष्ठ सदस्य ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगड यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. सोबतच माननीय गोपालजी विखे सर यांनी सुद्धा आपला बहुमूल्य असा वेळ आम्हाला दिला. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सोबतच आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य महेश मुल्ले सर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी खूप सुंदररित्या सादर केलं. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सोबतच खंडाई सर, सदस्य ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगड, माननीय कार सर, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष देसाईगड, माननीय भरणे साहेब
आणि सोबतच माननीय कहुंके सर, सेवानिवृत्त प्राध्यापक देसाई या सर्वांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. विशेषतः या कार्यक्रमाला वेळ काढून उपस्थित असलेले पालक वर्ग, गुरुजन वर्ग आणि आमच्या विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी ज्यांचा या ठिकाणी आपण सत्कार केला, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला या ठिकाणी शुभ आली, त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, ते तुम्ही सर्व विद्यार्थी. तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे घेतला त्याबद्दल तुमचं सुद्धा कौतुक आणि आभार. तसेच या उद्घाटनीय कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन करणारे राजगडकर मॅडम आणि कोचट्टीवार सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. सोबतच पाहुण्यांचे सुमधुर स्वागत गीताने व स्वागत नृत्याने स्वागत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि वादक वृंद यांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि शेवटी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य आम्हाला लाभले त्या सर्वांचे मी पुनश्च आभार मानतो. आणि अध्यक्ष महोदयांच्या वतीनं हा उद्घाटन सोहळा इथं संपला असं